तू ही रे माझा मित्र या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे कारण जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी ईश्वरी बोलते की सर तुम्ही मला वडाच्या पूजेसाठी घेऊन जाणार आहात, तेव्हा अर्णव बोलतं तो तर बायकांचा सण आहे, मी काय करू? तेव्हा ईश्वरी बोलते मला माहिती नाही तुम्ही घेऊन जाणार आहात. तेव्हा अर्णव बोलतो ठीक आहे चला आता मॅडम मी काय बोलणार. तेव्हा ईश्वरी तयार होते. तेव्हा अर्णव बोलतो मी सिंदूर चल पटकन, किती हुशार, मला ऑफिसला जायचं आहे. तेव्हा ईश्वरी तयार होऊन येते तर अर्णव एकटक तिच्याकडेच बघत असो. तेव्हा ईश्वरी बोलते काय झालं सर, काय बघतं? तेव्हा अर्णव बोलतो काय नाही चल उशीर होते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव वटपौर्णिमेसाठी पूजेसाठी निघतात. तेव्हा ईश्वरी एका रोडमध्ये येऊन काय बोलते सर थांबा इथे, आता इथे गाडी थांबा कारण मला काम आहे. तेव्हा तुम्ही पण बाहेर आहे. तेव्हा अर्णव बोलतो काय झालं मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी दोन पानं मोठे तोडते. त्यावर बोलते सर तुम्ही इथे उभे राहा आणि अर्णवच्या पायात होते हळद कुंकू लावते. तेव्हा अर्णव बोलतो मी सुंदर तू हे काय करतेस. तेव्हा ईश्वरी बोलते तुम्ही शांत उभे राहा, खऱ्या वडाची पूजा करते, मला तुमची ह्या जन्मी नाही तर पुढच्या 7 जन्मी सातावी आहे, म्हणून वडाची पूजा करण्यापेक्षा मी तुमची पूजा करत आहे. तेव्हा अर्णव हो माहिती आहे पण मी थोडी ना वड आहे, मी तर मनुष्य आहे ना. तेव्हा ईश्वरी बोलते हो माहिती आहे तुम्ही मनुष्य आहे पण मला तुमची साथ पाहिजे 7 जन्मासाठी, मला वडाची नाही म्हणून मी तुमची पूजा करत आहे. तुम्ही शांतपणे उभे राहा, मला माझे काम करते. तेव्हा अर्णव बोलतो ठीक आहे मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी त्याच्या छान अशा हळदी कुंकू लावून पूजा करते, त्याच्या पाया पडते आणि त्याच्या हाताला फेरे मारून 7 फेरे मारते. बोलते माझं 7 फेरे पूर्ण झाले आहे, 7 वचन पूर्ण झाले. तेव्हा अर्णव बोलतो हो का मी सिंदूर, बरं मी पण करू का, मला पण तुझी 7 जन्मासाठी सातावी आहे. तेव्हा ईश्वरी बोलते हो करा ना. तेव्हा अर्णव बोलतो हो मग तू जसा माझ्यासाठी उपाय ठेवला आहे मी पण तुझ्यासाठी उपाय ठेवलेला आहे, मी पण काही खाल्लेलं नाही यार, तुला तर माहिती आहे ना मी सुंदर, मी मुद्दाम सांगितलं होतं की मला इच्छा नाही. तर ईश्वरी बोलते हो. तेव्हा अर्णव बोलतो हो. तेव्हा अर्णव बोलतो ठीक आहे मी सुंदर चालतं जे हे, चल आता आपण निघूया. तेव्हा ईश्वरी बोलते हो तुम्ही माझी 7 जन्मासाठी साथ देणार आहे ना. तेव्हा अर्णव बोलतो हो मलाही तुझ्यासोबत राहायचं आहे 7 जन्मासाठी, मीही तुला वचन देतो की मी यात नाही पुढच्या 7 जन्मात तुझ्यासोबत राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा.